नाही दिसणार, रिव्हील होऊन जाईल, नाही कळणार आपण केवढी तयारी केली आहे रिव्हीलची, नाही कळणार. सरप्राईज रिव्हील. इंडियन मॉम कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30. हो, 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आवरून तयार आहोत आणि बिलकुल झोप अजिबात आलेली नाहीये, कारण की एक्साइटमेंटच एवढी आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत युरोपला. रात्री आमची युरोपची आता फ्लाईट आहे. तर ऍक्च्युली आता नाही आहे फ्लाईट, कधी आहे काय आहे हे पुढे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण एवढं सगळं सामान आहे आता आमच्या बरोबर. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये म्हणलेलं की मला एकच बॅग करायची आहे, पण ते पॉसिबल झालंच नाही, कारण की खूप जास्त कपडे होते आमचे. तर त्यामुळे मग 2 बॅग केल्या. तर ह्या ज्या 2 बॅग आहेत त्या चेक इन बॅग्स आहेत आणि ही जी एक छोटी बॅग आहे ती कॅरी ऑन बॅग आहे, म्हणजे ती आम्ही विमानामध्ये आमच्या बरोबर घेऊन जाणार आहोत. आणि बाकीच्या तर काय सॅक वगैरे आहेत, तर त्या तर आम्हाला लागतातच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एडिटिंगचं सगळं सामान, कॅमेरा आणि ट्रायपॉड आणि हे भरपूर गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. पण आता एअरपोर्टला सोडण्यासाठी आमचा एक फ्रेंड येणार आहे, तर मग आता त्याचीच वाट बघतो आहे. बाकी आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती, ती म्हणजे की मागे इंडियाला जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळेस मी हे दाखवायची विसरून गेले होते. तर ही माझी सगळी झाडं आहेत. मी लाईट लावते, हे बघा, ही सगळी घरातली झाडं आहेत माझी. कुठे कुठे मी ठेवलेली आहेत घरभर. पण आता माझी मैत्रीण येणार आहे झाडांना पाणी घालण्यासाठी, तर म्हणून मग मी सगळी इथे आणून ठेवलेली आहे, जेणेकरून तिला सोयीचं पडेल. म्हणजे काय केलंय की सगळी झाडं ह्याच एरियात ठेवली आहेत, जेणेकरून ती आली की पटकन पाणी घालेल आणि मग तिला तिचं काम करायला निघता येईल, असं सोपं करून ठेवलेलं आहे. बाकी किचन म्हणाल तर किचन सगळं क्लीन आहे. तर आता आम्ही फ्रेंडची वाट बघतोय आणि वी आर सो एक्साइटेड. मावेल ना आपलं स्ट्रोलर पुढे ठेवावं लागेल का मागे? स्ट्रोलर इथे आडवं बसतं. ओके, ते आणतो मी आता. आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत सॅन डिएगो एअरपोर्टला. आणि एअरपोर्टवर बिलकुल काहीच गर्दी वगैरे नाहीये, कारण की रात्री ते सर्टन टाइम मध्ये फ्लाय करत नाहीत त्यामुळं. पण आम्हाला सकाळी पहाटेची फ्लाईट आहे, तर म्हणलं की आम्ही रात्रीच येऊन बसतो, कारण की मुलांना घेऊन हेच सोपं आहे. अगदी पहाटे 3ला उठून येणं वगैरे ते नव्हतं शक्य, म्हणून मग आम्ही असं ठरवलं की रात्रीच येऊया. तर आता येऊन पोहोचलेलो आहे. फायनली आम्ही येऊन एअरपोर्ट वरती बसलेलो आहोत. आणि मग अशा पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सियाना शौर्य दिसले नसतील, कारण की सियाना शौर्य इथे स्ट्रोलर मध्ये झोपलेले आहेत. आणि आमचं आता जे बॅगेज आहे ते सगळं आम्हाला जेव्हा काउंटर ओपन होणार त्यावेळेस आम्ही सगळं सामान चेक इन करणार. आणि मग त्याच्यानंतर मग सिक्युरिटी चेक वगैरे बरंच काय काय पुढं. पण अजून त्याला 2 तास वगैरे आहेत. येस, आता मला पण झोप यायला लागली आहे. ऍक्च्युली मगाशी एक्साइटमेंट मध्ये झोप येत नव्हती, पण आता झोप यायला लागली आहे. शांत बसल्यानंतर असं म्हणजे ऑटोमॅटिक डोळा लागतो. हो ना. तर आता वाजलेले आहेत, किती वाजले असतील, तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 4. आणि आता ते लोक काय चेक इन करून घेतात ना चेतन? बॅग चेक इन काउंटर आता जस्ट उघडले. हा, किती मोठी लाईन लागली हो. भरपूर मोठी, खूप मोठी लाईन लागली. बॅगा चेक इन करायच्या 2-2, 3-3, त्यामुळे हो ना. लोकांकडे पण भरपूर सामान आहे. मला घरून निघताना वाटत होतं आम्हीच भरपूर सामान घेऊन निघालोय, पण तसं नाहीये. चेतन काय झालं सांगा ना. या बॅगेमध्ये 6 पाऊंड वेट जास्त झालं, 2-3 किलो बेसिकली. सो ते म्हणतात की 50 पाऊंडच लिमिट आहे. सो आयदर तुम्ही $100 एक्स्ट्रा द्या ओव्हरवेट साठी, म्हणजे 2 किलोसाठी $100 द्या, किंवा आता मग दुसरा ऑप्शन आहे की ह्याच्यातलं सामान काढायचं. पण आपल्याला माहितीच होतं ना की हे काढायचं आहे ते. तर आता चेतननी परत सगळं सामान थोडंसं इकडचं तिकडे केलेलं आहे आणि आता फायनल बॅग लॉक करून देत आहेत चेतन. आता आम्ही भली मोठी लाईन क्रॉस करून सिक्युरिटी चेकला आलेलो आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की खूप सारे सिक्युरिटी चेकचे काउंटर्स आहेत.
आणि आमचा नंबर त्या मानाने लवकर आला असं म्हणेन. आणि सियाना शौर्य झोपले आहेत त्यामुळे जास्त त्रास पण झाला नाही, पटकन झालं. पण आता सिक्युरिटी चेकला ते दोघं पण उठणार आणि आता आमचा नंबर आलाच आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे. आणि आता स्ट्रोलर आणि एक बॅग आहे फक्त आमच्याकडे, बाकीच्या बॅग पूर्ण चेक इन केलेल्या आहेत. आणि आता आमचं गेट नंबर जे आहे ते किती 31 आहे आणि ऑलरेडी बोर्डिंग चालू झालेली आहे. सो आम्हाला फास्ट जावं लागतंय नेहमीप्रमाणे, कारण की खूप बॅगा असल्या, स्ट्रोलर असला की सिक्युरिटी चेकला पण वेळ लागतो. आणि त्यात आपण थोडंसं मुलांसाठी हे घेतो ना, पाणी घेतो, पाणी वगैरे घेतलं की मग ते अजूनही चेकिंग साठी थांबवतात. मग आता मला कॉफी प्यायची होती पण आता काही शक्य नाही आहे, आता जावंच लागेल. सो आम्ही किती फास्ट चालतोय तुम्हाला दिसतच असणार आहे व्हिडिओ मध्ये. फायनली बोर्डिंग केलेलं आहे आणि आता एरोप्लेनमध्ये चालू आहे. सियाना शौर्य अजूनही झोपले पण आम्ही फॅमिली बोर्डिंग केलेली आहे. म्हणजे फॅमिली असेल तर तुम्हाला लवकर बोर्डिंग करता येतं. तर आता आम्ही विमानात येऊन बसलेलो आहे आणि सियानाने नेहमीप्रमाणे विंडो सीट घेतलेली आहे. Because I get car sick without the window. Car sick? Car sick? Like plane sicker maybe. Because that's what I call when I'm in a plane. सियानाला वाटतं हे घरच आहे, जोरजोरात बोलतीये. आणि शौर्य माझ्या मांडीत बसलाय पण झोपलाय म्हणून मी घेतलाय. पण नंतर त्याला सीट बेल्ट लावावं लागेल आणि मग त्याला ह्या सीटमध्ये ठेवावं लागेल साईडला, तर टेक ऑफच्या वेळेस. मग चेतनची सीट तिकडच्या साईडला आहे पण आता सध्या चेतन इथे बसलेले आहेत. येस, आम्ही फायनली युरोपला निघालो आहे आणि आता विमानात बसलेलो आहे. आता टेक ऑफ करायची तेवढी देर आहे, हो ना? आता व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून मी हे सांगायचीच विसरून गेले, कारण की एकतर रात्रीची वेळ होती, आम्ही झोपेत होतो, अजून सुद्धा झोपेतच आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि बिलकुल रात्रभर झोपलो नाहीये. तर मला आठवतच नाहीये मी असं काय एक्झॅक्टली व्लॉग केलाय, कसा केलाय. तर आता लक्षात आलं माझ्या की मी सांगितलंच नाही की आमची इथून कुठे चाललो आहे आम्ही. तर आम्ही इथून पहिले कुठे चाललो आहे हे मी सांगितलंच नाही. तर आम्ही चाललो आहे पहिले फिलाडेल्फियाला आणि मग त्याच्यानंतर मग पुढची फ्लाईट आहे कनेक्टिंग फ्लाईट, पण ते तुम्हाला आत्ता नाही सांगणार. ते थोडंसं सरप्राईज ठेवूया आणि तिथे पोहोचल्यावरच तुम्हाला सांगूया. पण येस, आता तरी सध्या अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया या शहरामध्ये आता चाललो आहे. हाय कर सगळ्यांना. तिची फुल झोप झाली आहे, शी चार्ज, फुल्ली चार्ज. कारण आता सकाळचे 6-6:30 झाले, तिची उठायचीच वेळ झाली आहे, तिची मस्त झोप झाली. फ्लाईटमध्ये खूप त्रास दिला त्यांनी, पण आता एकदम ठीक आहे. तर आता आम्ही वॉकच करत होतो आणि वॉक करता करता इथे आम्हाला हे सगळे स्क्रीन्स दिसले. तर आमची जी फ्लाईट आहे तर फ्लाईट नंबर बघायचा आणि फ्लाईट कोणत्या गेटला येणार आहे ते पण बघायचं. तर असे इथे प्रत्येक ठिकाणी स्क्रीन्स असतात, तर तुम्ही बघू शकता. कारण की गेट्स कधीतरी आयत्या वेळेस चेंज होतात, तर त्यामुळे कधीसुद्धा पहिल्यांदा गेट चेक करायचं. जरी पण बोर्डिंग पासवरती गेट लिहिलेलं असलं तरीसुद्धा गेट चेक करायचं आणि मग तिकडे जायचं. तर आम्ही बघितलं आहे, तर आमचं गेट
कालपासून मी व्लॉग करते तर हा व्लॉग स्टार्ट झालेला आहे काल रात्री आणि आत्ता वाजलेले आहेत दुसऱ्या दिवशीचे म्हणजे सकाळचे म्हणजे ॲक्च्युली दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आणि म्हटलं की व्लॉग स्टार्ट करून एवढा वेळ झाला पण मी अजून माझा एअरपोर्ट लुक म्हणा किंवा आजचा लुक शेअर नाही केला. तर म्हटलं असं कसं चालेल, तर म्हटलं की तुमच्याबरोबर लुक शेअर करावा. तर मी आज असा लुक केलेला आहे एकदम कम्फर्टेबल, बिलकुल फॅशनेबल नाही, काही नाही. कम्फर्ट इज द की. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असता तेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल क्लोथ्स घालणं, कम्फर्टेबल शूज घालणं, कम्फर्टेबल बॅग्स घेणं सोबत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ना की फॅशन. सो मी पण आज तेच ध्यानात ठेवून हा ड्रेस केलेला आहे, एकदम कम्फर्टेबल असा ड्रेस. आणि त्याच्यावरती माझी ही बॅग, तर ही बॅग पण तुम्ही पहिल्यांदाच बघत आहात. तर ही माझी फेवरेट बॅग आहे कारण की ह्याला असं समरी लुक आहे. ह्याचा बेल्ट एकदम फ्लोरोसेंट कलरचा आहे. तर म्हटलं की आता समर व्हेकेशनमध्ये खूप छान दिसेल म्हणून मग ही बॅकपॅक, हातामध्ये घड्याळ आणि पायामध्ये हे शूज जे की फुल कम्फर्टेबल शूज आहेत, वॉकिंग शूज आहेत आणि स्पेशली ह्या ट्रिपसाठी मी विकत घेतलेले आहेत कारण की तुम्हाला माहितीच आहे युरोपमध्ये खूप जास्त चालावं लागतं. सो येस, आजचा माझा लुक. इकडे येऊन बसलो होतो आरामात आणि म्हटलं की आता वेळ आहे फ्लाईटला तर आराम करूया. मस्त मुलं खेळत आहेत इथे साईडला. तर बसलो होतो आणि तेवढ्यात चेतनला एक मेसेज आला आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की तुमच्या 3 सामानांपैकी म्हणजे आम्ही 2 बॅग चेक इन केलेत आणि एक स्ट्रोलर चेक इन केलेला आहे सियाना शौर्यचा. तर तो जो स्ट्रोलर आहे तो हरवला आहे. म्हणजे तो इथे ह्यांनी तिथे आम्ही दिला त्यांच्याकडे आणि त्यांनी इथे अनलोड केला आणि स्ट्रोलर तर आमच्याकडे नाही आता. तर आम्हाला वाटलं की डायरेक्ट आमच्या फायनल डेस्टिनेशनला स्ट्रोलर मिळणार आहे म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि आता मेसेजमध्ये असं दिसतं की फक्त 2च बॅग चेक इन आहेत पुढच्या ट्रिपसाठी. मग आमच्या लक्षात आलं की बहुतेक आपला स्ट्रोलर हरवला आहे. तो आता चेतन गेलेले आहेत त्यांच्या हेल्प डेस्कला, म्हणजे अमेरिकन एअरलाईन्सची जी हेल्प डेस्क आहे तिथे गेलेले आहेत. ते म्हणतात की आता बॅगेज क्लेमला गेला आहे. सो मला आता पासपोर्ट घ्यायचा आहे, बॅगेज क्लेमला जायचं आहे, परत सिक्युरिटी चेक करून स्ट्रोलर घेऊन वरती यायचं आहे. पण त्यांनी एक हेल्प केली की मला या त्यांच्या कार्टमध्ये घेऊन जात आहेत कारण की गेट खूप लांब लांब असतात आणि त्यांचं कस्टमर केअर सर्व्हिस खूप लांब आहे. सो मी असं याच्यामध्ये बसून जातोय. आता स्ट्रोलर मिळालेला आहे बॅगेज क्लेमचा. अजून अर्ध्या तासामध्ये फ्लाईट बोर्डिंग चालू होईल. तोपर्यंत सिक्युरिटी चेक कंप्लीट करायचा आहे आणि मग सियाना, शौर्य आणि स्नेहा जिथे आहे तिथे जायचं आहे. खूप जास्त वॉक आहे तर दमायला होते आता. चला फायनली स्ट्रोलर घेऊन आलेले आहेत. ऑलमोस्ट इथे आहे स्ट्रोलर. ऑलमोस्ट चेतन 1.5 तास फिरत होतो मी. 1.5 ते 2 तास इथे आमच्या बरोबर नव्हते आणि त्यांचं फिरणं चालू होतं पूर्ण. एकदा तर त्यांना सोडायला पहिले तर गाडी आली होती. हो, गाडी आलेली. मी घेतलंय शूटिंग. हो का? हो, ते अमेरिकन एअरलाइन्सने ते म्हणले की तू एवढ्या आता लांब आहे गेट तर पटकन जाऊन पासपोर्ट घेऊन ये. ओके. सिक्युरिटी चेकला मला विचारते पोरं कुठे आहेत स्ट्रोलर मधली. नुसतं स्ट्रोलर घेऊन फिरते, पोरं कुठे आहेत. मी म्हणलं पोरं ऑलरेडी आतमध्ये. तिला काही कळायलाच तयार नाही. म्हणजे पोरं ऑलरेडी आतमध्ये, हा नुसता रिकामा स्ट्रोलर घेऊन आतमध्ये चाललाय. तर मग सगळी स्टोरी सांगितली की ओके आम्ही तर स्ट्रोलर ठेवावं लागेल आपल्याला. सियाना, शौर्य गो. कुठे चालली आहे सियाना? आणि मी ओपन करते स्टॉक पिलो आणि ब्लँकेट आहे. एक पिलो आणि एक ब्लँकेट दिली आहे का? अरे वा. तर आता आम्ही फायनली ही फ्लाईट बोर्ड केलेली आहे जी की आम्हाला घेऊन जाणार आहे युरोपला. आणि अजूनही युरोपमधलं जे पहिलं डेस्टिनेशन आपलं असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर नाही केलेलं कारण की थोडंसं सरप्राईज ठेवलेलं आहे आणि खूप सारी त्याची प्लॅनिंग पण केलेली आहे. तर हा व्हिडिओ आता तुम्ही इथंपर्यंत बघितलाय तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आवडणार 100%. आता मला फ्लाईटमध्ये बसून ऑलमोस्ट 5.5 तास वगैरे असे झालेले आहेत आणि आम्ही
तिकडून संध्याकाळी बसलो होतो 7:30 वाजता. तर काय झालं की लगेचच मग झोपायची वेळ झाली. मुलं पण खूप कंटाळली होती आणि तेव्हा आमची सँडिएगोमधली झोपायची वेळ होती. त्यामुळं मग आम्ही जसंही प्लेनमध्ये बसलो आम्हाला लगेचच झोप लागली आणि खूप मध्ये फक्त डिनरच्या वेळेस त्यांनी उठवलं आणि फक्त डिनर केलं आणि परत आम्ही झोपलो, कारण की पूर्ण आमची म्हणजे रात्रच होती त्यामुळं. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि जसं चेतन म्हणाला आम्ही बाहेर गेल्यावरती तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे की आम्ही कुठे आलो होते. पण खूप एक्सायटेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 8 तासाचा प्रवास झाला एकदाचा. असं झालेलं शेवटी की कधी उतरतोय आम्ही खाली. लास्ट 5 वर्षांपासून गेल्या 5 वर्षांपासून ज्याची प्लॅनिंग करतोय ते फायनली पाऊल ठेवलेलं आहे. इकडे फायनली युरोपमध्ये लँड केलेलं आहे आणि आता आपली युरोप टूर स्टार्ट होणार. अजून इमिग्रेशन व्हायचंय. इमिग्रेशन झाल्यावरती आपण कुठे आलो नाही दिसणार, रिव्हील होऊन जाईल. नाही कळणार आपण केवढी तयारी केली आहे रिव्हीलची. नाही कळणार सरप्राईज रिव्हील. तर तुम्हाला कळलंच आहे की आपण आलेलो आहोत इटलीमध्ये. आणि इटलीमध्ये कुठल्या सिटीमध्ये ते अजून सरप्राईज आहे. कुठे कुठे जाणार, काय काय करणार, कुठे राहणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहेत. पण आता जस्ट आम्ही हॉटेलला येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे भरपूर गरमी आहे आणि आता दमलो पण आहोत. आम्ही 2 दिवसाचा ऑलमोस्ट प्रवास चालू होता आमचा. मोजायला गेलं तर ऑलमोस्ट 14 ते 15 तासाचा प्रवास होता. तर तो करून आता फायनली डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. पण येस, आजचा व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला आहे. सँडिएगोमधनं स्टार्ट केलेली जर्नी आणि आता इथेपर्यंत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये.